सर, काल रात्री देखील बैठक झालेली आहे आणि आज पुन्हा एकदा बैठक आहे. नेमकं काय आहे, कशा पद्धतीने सरकारने तुम्ही हालचाली सुरू केली आहे? निकाल आता विस्ताराने चर्चा झाली, म्हणजे ॲडव्होकेट जनरलच्या बरोबर झाली आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या बरोबर झाली. त्याच्यामध्ये काही कायदेशीर मुद्दे उपस्थित होत आहेत. मला वाटतं त्यासाठी आम्ही पुन्हा एकदा सकाळी न्यायमूर्ती शिंदे साहेबांनी समवेत ॲडव्होकेट जनरल बसतो आणि मग माननीय मुख्यमंत्री चर्चा करून जे काही त्याच्यातले त्यांनी उपस्थित केलेले मुद्दे आणि आमचा अभिप्राय, आम्ही त्याचा आमचा प्रस्ताव आम्ही त्यांना पाठवतो. सर, प्रामुख्याने हैदराबाद गॅजेट असेल या सातारा गॅजेट असेल, या दोन विषयांवर खरं तर ते प्रामुख्याने मागण्या करतात की ते लागू करा. आणि या अगोदर दोन्ही कोर्टाकडून खरं तर नकार देण्यात आलेला, त्यामुळे दुसरा काही पर्यायी मार्ग सुचवला जाणार आहे का? की पण जो कायदा शासन स्तरावर उल्लंघन त्यासाठी लागतो की कोणताही निर्णय करताना जे स्टँड टेस्ट ऑफ द कोर्ट, म्हणजे कोर्टाच्या परीक्षेला आम्ही उत्तीर्ण झालं पाहिजे. कोर्ट आणि सन्माननीय जरंगे पाटील साहेब आहेत, ते त्यांचीसुद्धा सातत्यानं जी मागणी असते, पण ती मागणी मान्य करायची, कोणीतरी मग न्यायालयात जाऊन त्याला स्थगिती द्यायची की तो सगळा प्रकार विनाकारण मग तो लांबत जातो, गैरसमज होतात. मग मला वाटतं की थोडा वेळ लागला ही गोष्ट बरोबर आहे, पण न्यायालयीन प्रक्रियेला आपण सामोरे जाताना उद्या आपल्या सरकारने घेतलेला निर्णय हा टिकला पाहिजे ही त्या पाठीमागची आमची भूमिका. आणि त्या दृष्टी आम्ही, मला वाटतं आज आमची ती प्रक्रिया हे सगळ्या बाजू तपासल्याच्या नंतर निश्चितपणे मग मला वाटतं तो मसुदा मी त्यांच्याकडे पाहतो. एकूण या संदर्भात आता सध्या पाहिजे तर मोठ्या प्रमाणात मुंबई जिल्ह्यात कुठेतरी वेटीस धरलं जात आहे, असे प्रश्न हे वारंवार उपस्थित होतात. आज जरी का पाहायचं तर आर्थिक राजधानी आहे, BSC असेल किंवा RBI असेल, असे काही ठिकाणी देखील जात आंदोलक हे घोषणाबाजी नारेबाजी करताना दिसतात. एकूणच उपसमिती याकडे कशा प्रकारे बघत आहे, काही या संदर्भात मनोज जरांगे यांच्याशी चर्चा करून त्यांना या संदर्भात सूचना करणार त्या बोलणार नाही. मी गेले 2 दिवस काही जरांगे पाटील आव्हान करतो आहे की मराठा आरक्षणासाठी आपण 58 मोर्चे काढले आणि सगळ्या जगामध्ये त्याचं आश्चर्य होतं की इतके मोर्चे लक्षात लोकांनी निघाल्याच्या नंतरही कुठं गालबोट लागली नाही, कुठं त्यामध्ये समाजाची बदनामी झाली. आता जे काही मंडळी काही प्रकार करतात, रस्ते अडवणं असेल किंवा मला वाटतं सरकारच्या भारत सरकारची एस्टॅब्लिशमेंट आहे, रिझर्व्ह बँक किंवा अन्य बॉम्बे स्टॉक एक्सचेंज असेल, तिथे जाऊन काही घोषणाबाजी करणं त्यांनी काही आरक्षण मिळणार नाही किंवा त्यांनी प्रश्न सुटत नाही. आज जरंगे पण स्वतः आझाद मैदानावर बसलेले आहे. मला वाटतं सगळ्या मराठी बांधवांनी आझाद मैदानावरच गेलं पाहिजे आणि त्या आंदोलनामध्ये आपला सहभाग नोंदवला पाहिजे. आपण मुंबईला आलो कशा करता, त्यामुळे मुंबईकरांचे हाल नको, आपल्याला आपली बदनामी नको. थोडा वेळ आंदोलकांच्यामुळे मुंबईमध्ये थोडा काही परिणाम होईल, त्यांनी काही फार मला वाटत नाही की इतक्या आपण त्याच्यामध्ये काही टीका करण्याचं कारण आहे. शेवटी आपल्या भावना व्यक्त करताना तो मराठा बांधव आझाद मैदानावरून जर एकत्र येत असतील तर लगेच काय वाजवी काही नाही, पण त्या व्यतिरिक्त अन्य ठिकाणी जाऊन मग आपण दैनंदिन जे जीवन विस्कळीत करण्याचा प्रयत्न करत असाल त्या समाजाची बदनामी होतं, याचं भान ठेवलं पाहिजे.